महाराष्ट्रीयन पिचोडी बांगड्या कशा बनवायच्या, तर त्याचाच व्हिडिओ आज आपण इथे बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी नमस्कार सर्वांना. मी मीना. माझ्या ब्रँडचं नाव आहे RK हँडमेड ज्वेलरी, म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. तर 20 days 20 ज्वेलरी मेकिंगच्या सिरीजमधला डे 20चा आपला दागिना बाकी होता, तर तोच आज आपण इथे कंप्लीट करून आपली सिरीज जी आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर आज आपण या महाराष्ट्रीयन स्टाईल पिचोडी बांगड्या आपण बनवणार आहोत. या पाहू शकताय, म्हणजे चुड्यामध्ये पाटी आणि पुढे अशा या बांगड्या वेअर केल्या जातात. याच्यामध्ये माझ्याकडे हे राणी कलरच्या स्टोनमध्ये अवेलेबल आहेत. तर फक्त ग्रीन कलरमध्येही अवेलेबल असतात किंवा मल्टी कलरमध्येही या आपल्याला इझिली भेटतात मार्केटमध्ये. हे पाहू शकतात आणि याची पॉलिशिंग पाहू शकताय, खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. तर आता जेव्हा मी मटेरियल घ्यायला गेली होती तेव्हा मी हे सगळं घेऊन आले. इथे वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत माझ्याकडे. हे असे, याला तोडे बोलतात, हे मोहिनी तोडे. हे पाहू शकतात. तर असा आपल्याला बेस भेटतो. याच्यावरती आपल्याला पूर्णपणे जे मोतीवर्क असतं ते हाताने बनवावं लागतं. तर इथे आणखी या पिचोडी आहेत बांगड्या, ह्या पाहू शकताय तुम्ही. एक साईड यांची जी आहे तर ती प्लेन असते आणि दुसऱ्या साईडने याला अशी डिझाईन असते. आता इथे हे सर्कलमध्ये आहे आणि हे जे दाखवते मी तुम्हाला, तर या क्राऊन डिझाईनमध्ये आहेत, ट्रायंगल शेपमध्ये पाहू शकतात. तर याच आज आपण बनवणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे पाहू शकतात. आता इथे ऑलरेडी एक मी ही बनवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी हे जे मोती आहेत छोटे, तर हे 1 mm मोती आहेत आणि पूर्णपणे जापानीज पर्ल्स आहेत. हे याची कोटिंग खूप छान असते. त्याला एक वेगळ्याच प्रकारची शायनिंग असते आणि 5-6 वर्ष चालतील. म्हणजे चांगल्या प्रकारे जर आपण यूज केलं, व्यवस्थित ठेवल्या, तर 4-5 वर्ष या बांगड्या मस्त टिकतात आपल्याकडे. त्याची पॉलिशिंग वगैरे जात नाही मोत्यांची. तर इथे एक मी बनवलेली आहे. तर आतल्या साईडनेही पाहू शकतात, हे मशीन वर्क केल्यासारखं, जसं काही स्टिच केल्यासारखं हे वाटतं आपल्याला. आणि फायनली मी हा इनविजिबल तंगूस आहे किंवा वायर, तर ती आणलेली आहे यावेळी. हे पाहू शकतात. आता याला हे असे स्क्रू आहेत, त्याच्यामुळे घालण्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला. हे पाहू शकतात. असं इझिली आपल्याला या काढायला आणि घालायला काही प्रॉब्लेम होत नाही. स्क्रूमध्ये आहेत, वरून यांची क्वालिटीही चांगली आहे. तर इथे मी जापनीज पर्ल घेतलेले आहेत. ते अगोदर मी दाखवले ते 1 नंबरचे मोती होते आणि हे जे आहेत तर हे 3 नंबरचे मोती आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता आपण जे इंडियन मोती घेतो तर त्यांचा आपल्याला बंच अगदी कमी किमतीमध्ये मिळतो, परंतु हे जे जापनीज पर्ल आहेत तर हे कॉस्टली असतात आणि हे असे सिंगल लाईनमध्ये येतात. हे पाहू शकतात, खूप मोठी लाईन असते याची. आता इथे थोडा गुंता झालेला आहे, त्यामुळे मी ते दाखवत नाही तुम्हाला. तर हे बनवूया आपण. तर स्टार्ट करते मी व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ट्रान्सपरंट वायर आहे तंगूस, ती आहे. ही पाहू शकतात, एकदम इझिली छोट्यामधूनही इन्सर्ट होते ही. तर अंदाजाने मी ही कट करून घेणार आहे इथे. याची जी फिनिशिंग असते ती छान येते, तशी थ्रेडची फिनिशिंग एवढी व्यवस्थित येत नाही. पाठच्या बांगड्यांमध्ये जो बांगड्यांचा व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यामध्येही तुम्ही पाहिला असेल. तर सगळ्यात आधी ही जी वायर आहे हा तंगूस, तर याला 4-5 गाठी आपल्याला अशा मारून घ्यायच्या आहे, जेणेकरून या ज्या बांगड्यांमध्ये हे जे होल आहेत त्याच्यामधून ती गाठ आहे ती बाहेर निसटली नाही पाहिजे त्याच्यासाठी. तर मी इथे पटकन अशा गाठ मारून घेते. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे असं 3-4 गाठ तरी मारून घेणं, ज्याच्यामुळे निघणार नाही आहे होलमधून असं व्यवस्थित. आणि या बांगडीला आपल्याला 2 वेळा याच्यामध्ये तंगूस आपल्याला ॲड करून घ्यावा लागणार आहे. कारण हे पाहू शकतात, इथे स्क्रू आलं आणि इथून दुसरा पार्ट आणि इथून दुसरा पार्ट, असे 2 पार्टमध्ये ही बांगडी जी आहे ती विभागलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून एकदा आणि इथून एकदा असं आपल्याला अटॅच करून घ्यावं लागणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथून घेते. हे पाहू शकतात, याला असे जे छोटे छोटे होल आहेत, तर हा जो पहिला होल आहे त्याच्यामधून मी असा हा तंगूस जो आहे किंवा ही जी ट्रान्सपरंट वायर आहे तर ती अशी वरती काढून घेते अशी. आणि याच्यानंतर या बांगडीच्या हाफ राऊंडमध्ये इथपर्यंतच, कारण आपल्याला ही 2 वेळा बनवायची, त्याच्यामुळे इथपर्यंतच आपल्याला हाफ राऊंडमध्ये जेवढे बसतील मोती एवढे आपल्याला हे 1 नंबरचे मोती असे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत माळेप्रमाणेच. इथे हे जे मोती आहेत तर हे माझे याच्यामध्ये घालून झालेले आहेत. तर बरोबर हे जे 1 नंबरचे मोती आहेत तर हे बरोबर 45 म्हणजे 45 मोती बसलेले आहेत इथे.
तर आता आपल्याला हा जो इथला शेवटचा होल आहे याच्यामधून ही वायर आपल्याला अशी बाहेर आतल्या साईडला काढून घ्यायची आहे. हे पाहू शकताय इथून. आता एरवी आपण या गोल्ड मोत्यांमध्येही बनवू शकतो, परंतु जो मोत्यांचा लूक आहे तर तो गोल्ड मोत्यांप्रमाणे म्हणजे गोल्ड मोत्यांचा लूक तसा येत नाही जसा या क्रीम कलरच्या मोत्यांचा किंवा व्हाईट कलरच्या मोत्यांचा येतो तसा. तसंच पूर्णपणे गोल्डमध्येही या बांगड्या आहेत तर त्या अवेलेबल असतात. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला त्या अवेलेबल होतात. या पाहू शकतात हे असं. आणि हा जो तंगूस आहे तर तो मी खेचून घेतला इथे. आणि आता हे जे आतल्या साईडने होल आहेत हे पाहू शकतात. तर इथून आपल्याला हा तंगूस वर काढून घ्यायचा आणि परत दाखवते तुम्हाला मी. इथून वर काढून घ्यायचं असं. हे घेतलं मी असं वरच्या साईडला काढून. आणि इथून हे जी मोत्यांची लाईन आपण इथे घातलेली आहे तर त्या लाईनच्या आता या साईडने काढला तर त्याच्या अपोजिट साईडने त्याच होलमधून आपल्याला हा तंगूस जो आहे तो परत आतल्या साईडला म्हणजे खालच्या साईडला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खेचायचा आहे. हे पाहू शकता तसं. हे असं इझिली येतो. असं खेचून घेतलं मी आणि 2 मोती त्याच्या तिकडे मी घातलेले आहेत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण इथे मी 1 नंबरचे मोती यूज केले, त्याच्याऐवजी 2 नंबरचेही आपण यूज करू शकतो. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला जसं काही आपण स्टिच करतो तसंच ही जी लाईन आहे या बांगडीची तर ही पूर्ण आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायची आहे. तर मी आता परत एकदा करून घेते. हे दाखवते तुम्हाला. हे पाहू शकतात. याच्या पुढच्या होलमधून मी हा तंगूस जो आहे तर तो परत असा बाहेर काढून घेतला आहे असा. आणि आता परत त्याच्याच अपोजिट साईडने सेम त्याच होलमधून हा जो तंगूस आहे किंवा ही जी वायर आहे तर ती आपल्याला परत आतल्या साईडला म्हणजेच खालच्या साईडला अशी हे पाहू शकतात अशी काढून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे खेचून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात असं. आतली साईड मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे असं. तर हे असं करत मी ही पूर्ण लाईन जी आहे तर ती कंप्लीट करून घेते. आता इथे मी एक नंबरचा मोती असे 2 साईडला 2 आणि बरोबर मध्ये हा 3 नंबरचा मोती जो आहे तो घातलेला आहे. हे पाहू शकतात. त्याच्यासाठी इथून खालच्या साईडने आपल्याला ही वायर अशी वर काढून घ्यायची आहे. इथे 3 असे होल आहेत. हे पाहू शकतात असे 1 2 3 असे होल आहेत. तर सगळ्यात अगोदर इथे मी एका होलमधून वरती वायर काढून घेतली. त्याच्यानंतर इथे परत एक असा जो आहे हा 1 नंबरचा मोती टाकून घेते मी. थोडं हे तंगूस आहे तो माझ्याकडून चुकून कट झाला होता सो मी तो परत जॉईंट करून घेतला. आता हे बघा इथे मी हा मोती टाकून घेतलेला आहे आणि आता परत त्याच होलामधून मी खालच्या साईडला असं काढून घेणार आहे. जसं की रॅपिंग करताना जसं मी तंगूस त्याच होलमधून काढून घेत होते सेम त्याच पद्धतीने हे पाहू शकतात. आता याच्याऐवजी आपण इथे असं हे जर छोटे मोती वापरले 1 नंबरचे तर बरोबर 5 मोती बसता येतील याच्यामध्ये. परंतु मी इथे 2 साईडला 1 आणि मध्ये 1 3 नंबरचा असे मोती यूज करते. हे पाहू शकतात हे असं. किंवा धागा आणि सुई यूज करूनही आपण या बांगड्या बनवू शकतो. आता त्याच्या बाजूच्या म्हणजे हा बरोबर जो टोकाचा होल आहे त्याच्यामधून मी हा जो तंगूस आहे तो वरच्या साईडला काढून घेतला आणि परत आता याच्यामध्ये हा 3 नंबरचा मोती टाकून सेम त्याच होलामधून आपल्याला बॅक साईडला रिटर्न काढून घ्यायचा आहे. आणि हा जो तंगूस आहे तो आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे जेणेकरून एकदम टाईटली तो जो मोती आहे तो त्याच्यामध्ये बसून जाईल व्यवस्थितपणे, इकडे तिकडे हलणार नाही. हे पाहू शकता तसं. हे असं जराही इकडे तिकडे हलत नाही पाहू शकतात. आणि या ट्रान्सपरंट वायरची हीच खासियत असते की एकदम टाईटली बसतात ही मोती वगैरे खेचल्यानंतर. जसे की किती आपण नायलॉनचा थ्रेड यूज केला तरी त्याच्यामध्ये तसे बसत नाहीत. आणि सेम याच पद्धतीने हेही मी कवर करून घेते. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह करायचं आहे सो तोही तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन मी जेव्हा चॅनलवर आपले अपलोड करेन तेव्हा.
आता सेम याच पद्धतीने मी पूर्ण बांगडी जी आहे ही तर ती कवर करून घेते. आता या तोड्यांमध्येही बऱ्याच प्रकारचे तोडे येतात. गोपी तोडे, सिंधेशाही तोडे, मोहिनी तोडे, गुलाब तोडे असे बऱ्याच प्रकारचे येतात. गहू तोडे. सो जेव्हा केव्हा मला मटेरियल अवेलेबल होईल तेव्हा मी तुम्हाला हे असे पारंपरिक बांगड्या किंवा जे दागिने आहेत त्याचे व्हिडिओज मी अधूनमधून आपल्या चॅनलवर अपलोड करत राहीन. हे पाहू शकतात असं एक एक करत आता ही पूर्ण बांगडी मी कवर करून घेते. थोडा वेळ जाणारच आहे याच्यामध्ये, हे पाहू शकता, कारण ही इथपर्यंत आपली हाफ बांगडी फक्त कवर होणार आहे आणि याच्यानंतर ही परत अर्धी बांगडी मला बनवून घ्यायची आहे. इथे जी हाफ साईड आहे तर ती आपली कंप्लीट झालेली आहे. हे पाहू शकतात असं हे वरच्या साईडला 3-3 मोती असं. आणि आतमधून जर तुम्ही बघितलं तर हे पाहू शकता पूर्णपणे स्टिच घातल्यासारखं याचा लूक जो आहे तो असतो ट्रान्सपरंट वायरचा. तर आता इथे या ज्या पहिल्या होलमधून आपण या साईडच्या बाहेर काढून घेऊया हा जो तंबूस आहे तो. आणि इथे गाठ मारून मी इथून परत दुसरी लाईन स्टार्ट करून घेऊन ही बांगडी जी आहे ती कंप्लीट करून घेते. तोपर्यंत जे कोणी नवीन ॲड झाले असतील तर त्यांनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर नवीन असाल तर चॅनलवरील व्हिडिओज बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे पूर्णपणे ही जी बांगडी आहे आपली तर ती रेडी झालेली आहे. ही अशी हे पाहू शकतात, हे असे स्क्रू आहेत ते इझिली इन्सर्ट होतात याच्यामधून आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण बांगड्या काढतो स्पेशली जेव्हा आपल्याला पाठीपुढे या बांगड्या घालायच्या असतात तेव्हा विदाऊट स्क्रूच्या असतील तर खूप प्रॉब्लेम होतो त्या वेअर करायला. सो त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे अशा बांगड्या पाठीपुढे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कलरच्या घालायच्या असतील त्या घालू शकतात तुम्ही बांगड्या. खूप सुंदर वाटतात नवरीसाठी किंवा आपल्यासाठीही पारंपरिक सणांमध्ये किंवा जे धार्मिक कार्य असतात त्याच्यामध्ये आपण या अशा बांगड्या यूज करू शकतो. 4-5 वर्ष इझिली या बांगड्या घालू शकता तुम्ही, त्यांना काही होत नाही. एवढंच फक्त याच्यावरती तुम्ही परफ्यूम किंवा कोणत्याही प्रकारचं असं स्प्रे वगैरे यूज नाही करू शकत, त्याच्याने याच्यावर इफेक्ट होतो. सो एवढ्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघू शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडलाच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच 20 days 20 ज्वेलरी मेकिंगची जी सिरीज आहे तर या व्हिडिओसोबतच ती आपली कंप्लीट झालेली आहे. लवकरच आपण लाईव्हही करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही फटाफट सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्रायबर्स आपले खूप कमी आहेत. ॲटलिस्ट 500 सबस्क्रायबर तरी झाले पाहिजे, त्याच्यानंतर आपण लाईव्ह करूया. आता याच्याबरोबरच जे मी रॉ मटेरियल घेऊन आलेले आहे तेही मी तुम्हाला दाखवते. दाखवते स्पेशली नथ मेकिंगचं मटेरियल आहे. सोबतच इतरही आहे. हे पाहू शकतात, हा आहे. आता एरवी माझ्याकडे आत्तापर्यंत हा 7000वाला ज्वेलरीचा जो ग्लू आहे तो होता, परंतु आत्ता नवीनच हा मार्केटमध्ये आलेला आहे. तर हा ग्लू हे असे जे आहेत तर हे आपले कोल्हापुरी साजचे पेंडंट आहेत. तसंच हे कनेक्टर आहेत समोसा. आणि या गंटनमाळा या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत, या पाहू शकतात तुम्ही. तसेच इथे माझ्याकडे हे असे लोटसही आहेत पिंक आणि ग्रीन कलरमध्ये. असं बरंच रॉ मटेरियल मी घेऊन आलेले आहे. हे पाहू शकतात. या आपल्या ब्रेसलेटमध्ये यूज करतो त्या चेन आहेत, कारण आता रक्षाबंधनही येणार आहे त्याच्यासाठी मुलींना हे आपण बनवू शकतो. ते आणखीन इथे लोटस आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे नथ बनवण्याचे जे एडी स्टोन आहेत तर ते आहेत माझ्याकडे. हे पाहू शकता, हा ज्वेलरी थ्रेड आहे. तरच हेही समोसाच आहे. हे पाहू शकता, हे चंद्रमध्ये पेंडंट आहेत. हे आपले जे आहेत तर हे कोल्हापुरी साजचे पेंडंट आहेत जे आपण बेलपान ठुशीमध्ये यूज करू शकतो. तसंच हे नथ मेकिंग स्टोन आहेत. हेही कनेक्टरच आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे. इथे 2-3 प्रकारे असतील. आता ही जी आहे तर ही रघुकडी आहे माझ्याकडे 4 लाईनमध्ये 4 होलमध्ये. ही जी आहे तर ही 3 होलमध्ये आहे. हे नथ मेकिंग स्टोन. तसंच हे जे आहे हेही समोसाच आहेत. हे पाहू शकता, फक्त हे पिंक कलरमध्ये आहे. हे पाहू शकतात असे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या प्लेन चंद्र आहेत. हेही कोल्हापुरी साजचंच मटेरियल आहे. तर हे इथे असे स्टोन आहेत अलग अलग प्रकारचे. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. एडी स्टोन आहेत हे. तर याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे आहेत, परंतु मार्केटमध्ये सतत काही ना काही नवीन येत राहतात. तर हे पाहू शकतात, हे असं
पेस्टल कलरमध्येही आहेत, तसंच हे चंद्रमध्येही आहेत. याच्यामध्ये हा राणी कलर आहे, पाहू शकता खूप सुंदर वाटतं आहे नथमध्ये. तर हे आणखीन छान वाटेल. हे असे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कलरचे असे हे आहेत. हे नथ मेकिंगसाठी आपल्याला यूज होतात आणि याची क्वालिटी एकदम छान आहे. प्रीमियम क्वालिटीचे आहेत, हे साधेवाले नाही आहेत. तसंच इथे हे पाहू शकतात, हे छोटे छोटे आहेत, हे नथसाठी यूज होतात. हे असे इथे आणखीन आहेत माझ्याकडे. हे असे खूप छान मटेरियल आहे. चला तर आता हे बाजूला ठेवूया आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटच्या थ्रू नक्की सांगा. भेटूया परत अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.